भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेकरिता महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली असून पडोळे यांना निवडून आणायची जबाबदारी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देण्यात आली। नाना पटोले हे भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील बहुतांश गावात जाऊन सभा घेतात। पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल 2024ला 5 जागांसाठी मतदान होत असून यात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा समावेश आहे। या निवडणुकीत तब्बल 25 वर्षांनंतर ईव्हीएम मशीनवर पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत पंजा निवडणूक चिन्ह पाहायला मिळाले। निवडणुकीचा उत्साह पाहायला मिळतो तर नाना पटोले यांनी देखील काल गोंदिया जिल्ह्याच्या तुमसर, कुऱ्हाडी आणि डावा गावात प्रचार सभा घेतली। तर गोंदिया शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित रॅलीत हजेरी लावली। देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठ्या संख्येत खासदार निवडून येतील असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडे। त्याच्यावर 1 लाख रुपये तो मोदी घेऊन जातो तुमच्याकडून जीएसटीच्या माध्यमातून 6,000। मग बनिया आहे की नाही हे तुम्हाला सांगितलं, बनिया आहे म्हणून। खताच्या पोतरीचं वजन कमी झालं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।